हाय फ्रेंड्स, मी शेफ निलेश लिमाय. आम्ही सारे खवय्यामध्ये तुमचं स्वागत. परवा काय झालं की असंच एका ठिकाणी जात होतो तर एक आर्ट एक्झिबिशन दिसलं. एका प्रसिद्ध चित्रकाराचं एक्झिबिशन होतं. मॉडर्न आर्टची चित्र होती. तर म्हटलं आपण जाऊन बघूया. गेलो, चित्र बघितली. चित्र खूपच छान होती. पण बाहेर आल्यावर जरा असा विचार केला की यार, माझा 8 वर्षाचा मुलगा सुद्धा अशीच काहीतरी चित्र काढतो. पण असो, आपल्याला काय कळत नाही त्यातलं. मी आपलं बाहेर आलो. जाता जाता मला वाटेत एका गृहिणीने पकडलं. लिटरली म्हणजे पकडलं मला. त्या म्हणाल्या की अहो, तुम्ही एवढ्या छान रेसिपीज दाखवता, तुमच्यापासून मी पण खूप उत्साही झालेली आहे आणि मला स्वयंपाकात खूप आवड आहे. मी असे वेगवेगळे कॉम्बिनेशन्स ट्राय करत असते. आणि त्या म्हणाल्या की तुम्ही हे कॉम्बिनेशन ऐकाच. त्या म्हणाल्या की गुलाबजाम घ्यायचा, कट करायचा, त्यामध्ये ग्रीन चटणी स्टफ करायची, आपली पुदिना मिरचीची चटणी असते ना, ती स्टफ करायची. नंतर पाकाऐवजी हे गुलाबजाम चॉकलेट सॉसमध्ये बुडवायचे, प्लेटमध्ये ठेवायचे, त्याच्यावरनं मस्त स्ट्रॉबेरी जॅम वरनं ओतायचा आणि ही डिश सर्व करायची. हे ऐकता ऐकता मला चक्कर येणार होती. पण काय केलं की स्वतःला आवरलं. मी घरी गेलो, जरा बर्फ ठेवला डोक्यावरती, शांत झालो आणि म्हटलं की यार, हे कन्फ्यूज स्टेट ऑफ माइंड सगळीकडेच दिसायला लागलेलं आहे आपल्याला. म्हणजे चित्र खूप चांगली होती, पण मला त्यातलं फारसं काही कळत नव्हतं. त्यामुळे मला वाटलं की यार, माझा मुलगा सुद्धा अशीच चित्र काढतो. आणि जेवणाबद्दल जर का आपण विचार केला तर तेही असंच झालं ना की सध्या कॉम्बिनेशन्सची एवढी ट्रेंड आहे, पण प्रत्येक कॉम्बिनेशन अगदी परफेक्ट आहे असं नाही ना, किंवा युजफुल आहे असं नाही आहे. कसं आहे, आम्ही जेव्हा एखादी डिश बनवतो ना, मी जेव्हा तुम्हाला सांगतो की एक्सपेरिमेंट्स करतो, तेव्हा आम्ही एका प्रोसेसवरती विचार करतो. म्हणजे ही डिश चांगली लागेल का ते व्हिज्युअलाइज करतो. मग त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन्स ट्राय आउट करतो. 6-7 वेळा डिश फसते आणि मग फायनली एक डिश तयार झाली की मग ती तुमच्या समोर येते. तर हे कॉम्बिनेशन्स जे आहेत ना, ते ट्राय करण्याकरता एक प्रोसेस असते, विचारसरणी असते. उगाच झोपेतनं उठल्यावर आज मला स्वप्नात पडलं होतं की वांगा आणि आईस्क्रीम आपण कॉम्बाईन करून आपण एक डिश बनवू आणि मग ती डिश तुमच्या समोर येते, असं होत नाही. सो सांगायचा मुद्दा असा आहे की आज मी तुम्हाला अशा छान इंटरेस्टिंग रेसिपीज करून दाखवणार आहे. आणि आज आपल्याबरोबर जे माझे कलिग शेफ जे येणार आहेत, ते सुद्धा तुम्हाला मस्त रेसिपीज करून दाखवणार आहे. पण तुम्हाला काय की कॉम्बिनेशन्स कसे असावेत हे सुद्धा तुम्हाला त्यातनं सांगण्याचा आमचा उद्देश आहे. म्हणजे उगाच कुठले तरी कॉम्बिनेशन्स करायचं आणि नंतर असं वाटायला नको की अरे, हे काय आपण बनवलं. सो तुम्हाला हे जे कॉम्बिनेशन्सचा प्रकार आहे, आजकालच्या क्युझिन ट्रेंड्समध्ये काय काय बदल होत चालला आहे, हे सगळं तुम्हाला सांगणार आहे. पण अगदी सोप्या भाषेत, टेक्निकल शब्द अजिबात वापरणार नाहीये. सुरुवात करूया आपल्या पहिल्या रेसिपीला. पहिली रेसिपी आहे केळफुलाचं सॅलड. त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलंय पहिल्यांदा ते पाहून घेऊ. साहित्यामध्ये घेतलंय आपण केळफूल, नंतर काकडी, चेरी टोमॅटो, बारीक चिरलेला कांदा, नारळाचं दूध. आपल्याला मसाला बनवायचा आहे. मसाल्यासाठी आपण घेतले लाल मिरच्या, गवती चहा, नंतर लसणाची पेस्ट, लिंबाचा रस, धने जिरं पूड, मीठ आणि साखर. केळफुलाची भाजी आपण बऱ्यापैकी करतो. सगळ्यांकडे नाही होत कारण किचकटपणा असतो. पण काय की सबर का फल मीठा होता म्हणतात ना, त्यातला भाग आहे हा. की केळफूल एकदा सोलून झालं की मग त्याची भाजी एवढी अप्रतिम लागते. पण ही भाजी जर का आपण एका सॅलडच्या रूपात सर्व केली तर तीही तितकीच चांगली लागू शकते. हे केळफूल आहे, आपण त्याचं वरचं पान काढून टाकू. आणि आयडिया अशी आहे की आपल्याला या केळफुलाच्या पानातच सर्व करायचं आहे आपलं सॅलड, कारण त्याच्यामुळे त्याला एक छान नॅचरल लुक येईल, आर्टिफिशियल वाटणार नाही. केळफूल कसं साफ करायचं हे तुम्हाला बहुतेक माहीतच असेल, तरी पण हे जे फिलामेंट आहे ते काढायचं आहे. नंतर त्याच्यावरचं जे कवच असतं ते काढायचं आणि ही जी कडक काडी असते ना, ती पण काढून टाकायची. अगदी प्रॉमिनंट असते ही कडक काडी, ती आपल्याला घ्यायची नाही आहे. हे फिलामेंट असतं ते पण घ्यायचं नाही आहे. आणि हे केळफूल आपण ह्याच्यात घ्यायचं. आता एका बाजूला मी इकडे तेल गरम करायला ठेवलेलं आहे. याच्यामध्ये आपण हे जे केळफूल आहे ते थोडंसं टॉस करून घेऊ, कारण एकदम कच्चं आपण खाऊ शकणार नाही. ब्लांच सुद्धा तुम्ही करून घेऊ शकता, पण आपल्याला जरा खरपूस चव हवी आहे, त्यामुळे मी हे जरा टॉस करून घेतोय. तेल गरम झालंय, आपण थोडंसं ते टॉस करून घेऊ. मी ही जे केळफूल आहे ते काढून या बोलमध्ये ठेवतो परत, कारण आता आपल्याला ह्याच्यात ड्रेसिंग बनवायचं आहे. आता याच्यामध्ये आपण कांदा आधी टॉस करून घेतोय. याच्यामध्ये जास्त तेल वापरत नाहीये, कारण आपल्याला हे ड्रेसिंग बनवायचं आहे, आपल्याला करी बनवायची नाहीये. कांदा टॉस करून झाल्यावर आपण त्याच्यामध्ये घालूया थोडेसे हे चेरी टोमॅटोज. एक 7-8 चेरी टोमॅटोज मी घातलेत. आणि कुक करताना ते आपल्याला कापायचे नाहीयेत, फक्त मी त्याला पंक्चर करतोय. चेरी टोमॅटोजना जरा पंक्चर करतोय, म्हणजे त्यातलं जे ड्रेसिंग आहे ते बाहेर काढतोय.
आता ह्याच्याने काय होईल की ह्याच्यातलं जे टोमॅटोचा जो फ्लेवर आहे तो या कांद्यामध्ये मिक्स होईल आणि टोमॅटो त्याचा जे नॅचरल लुक जो आहे ना, असा क्रश झालेला, थोडासा विल्टेड झालेला टोमॅटो, ते दिसायला अतिशय सुरेख दिसेल. सो आपण असं ठेवणार आहोत. याच्यामध्ये आपल्याला घालायची आता ही पेस्ट म्हणजे गवती चहा, लसूण आणि लाल मिरची हे मी मिक्सरमधनं वाटण करून घेतलेलं आहे. ह्याचा जो फ्लेवर आहे तो आता याच्यामध्ये आपण इन्कॉर्पोरेट करणार आहोत. आपण ह्याच्यामध्ये ही पेस्ट घालूया. लाल मिरचीची पेस्ट आहे थोडीशी. सो वंडरफुल. त्याला आता चांगला स्वाद येईल. आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे धनेजिरं पूड. धनेजिरं पूड अगदी थोडीशी घालायची आहे फ्लेवर करता. मिक्स करून 1 पाव चमचा थोडंसं सॉटे करून घेऊया. लाल मिरचीचा जो ठणका आहे तो आता चांगला माइल्ड झालेला आहे आणि त्याची टेस्ट या कालवणात किंवा या कांद्या आणि टोमॅटोच्या मध्ये चांगली मिक्स झालेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे हे नारळाचं दूध. आपण ते नारळाचं दूध घालू. खूप घालायचं नाहीये, आपण ड्रेसिंग बनवतोय, पण हलकसं आपण चवीप्रमाणे आपण घालूया त्यामध्ये, जेवढं घालायचं आहे तेवढं. आता याच्यामध्ये आपण घालूया मीठ, थोडीशी साखर, अगदी पाव चमचा साखर घातलेली आहे मी चवी करता. हे आता चांगलं आपण शिजवून घेऊया. आपल्याला असं वाटलं की जरा थिक होत आहे, म्हणजे घट्ट होत आहे, तर आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालू, म्हणजे अगदी घट्ट होणार नाही, कारण आपल्याला ते ड्रेसिंग सारखं त्या केळफुलावरती ओतायचं आहे, त्यामुळे खूप घट्ट असून सुद्धा चालणार नाही. हे ड्रेसिंग आता शिजलंय चांगलं. मीठ, नंतर साखर, धनेजिरं पूड सगळं घालून झालेलं आहे. इकडे केळफूल आपण चांगलं टॉस करून घेतलेलं आहे. आता फक्त राहिली आहे ती काकडी. ही काकडी आपण कापून घेऊया. मी आज बंद केली आहे कारण ड्रेसिंग आता चांगलं शिजलेलं आहे. आपण ही काकडी कापून घेऊ. डिझाईन यावं म्हणून मी या स्कॅलप कटरनी कापतोय. सो आपण एकदम पातळ स्लायसेस करून घेतलेले आहेत. आपण ही काकडी आता त्या केळफुलाबरोबर मिक्स करू. काकडी आणि केळफूल हे कॉम्बिनेशन सुद्धा लक्षात ठेवण्यासारखं आहे, कारण दोन्हीचे फ्लेवर्स चांगले मॅच होतात, ब्लेंड होतात. सो पुढच्या वेळेला जर का तुम्ही कुठलं केळफुलाची भाजी बनवणार असाल तर त्याच्यामध्ये काकडीचा वापर करून बघा. तुमच्या त्या डिशमध्ये एक वेगळीच चव तुम्हाला चाखायला मिळेल. आता या केळफुलाचं जसं आधी म्हटलं की ह्याचं जे पान आहे ते आपण ठेवणार आहोत सर्व्हिस करता. आधी आपण ही काकडी खालती घालू. काकडीला पण मी काहीच मीठ वगैरे लावलेलं नाहीये, मीठ, मिरपूड काहीच लावलेलं नाहीये, कारण आपल्याला काकडीचा फ्लेवर हवा आहे. केळफुलाला सुद्धा आपण कुठलाच मसाला वगैरे लावून घेतला नव्हता, कारण आपल्याला केळफूल खाल्ल्याची चव मिळाली पाहिजे, त्यामुळे मी त्याला वरनं मसाला वगैरे लावला नाहीये. छान असंच केळफूल नॅचरल आणि जेवढं त्याची नैसर्गिक चव आपल्याला चाखता येईल, कारण नुसते केळफूल तुम्ही जर का खाऊन बघितलं तर म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही त्याची चव बघितली नसेल, कारण आपण भाजी बनवतो त्याच्यामध्ये आपण खोबरं घालतो किंवा अजून मसाले घालतो आणि मग आपल्याला एका भाजीची चव मिळते, पण केळफूल कसं लागतं हे तुमच्या लक्षात आलं नसेल. त्याच्यावरती आपण थोडंसं लिंबू पिळूया. अगदी थोडंसं पिळतोय मी लिंबू. आणि आता हा जो सॉस मी बनवला आहे, ड्रेसिंग बनवलं आहे, ते ड्रेसिंग आपल्याला ह्याच्यावरनं घालायचं आहे. आपण हे ड्रेसिंग गार होऊन सुद्धा घालू शकतो किंवा आपण गरम ठेवून आपण थोड्या वेळ हे गार करायला ठेवू शकतो हे सॅलड, आणि नंतर सर्व करू शकतो. तुमच्या पण लक्षात आलं असेल की आपण खूप त्यामध्ये मिक्स मॅच केलेलं नाहीये. अतिशय अगदी सुटसुटीत असे फ्लेवर्स आपण त्यामध्ये ठेवलेले आहेत. ही डिश मला आत्ता तर खूप खावीशी वाटतेय, पण तुम्हाला जर का ही डिश खावीशी वाटत असेल तर तुम्हाला ती घरी बनवणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि बनवण्याकरता आता जो रिकॅप दाखवतील तो नीट पाहून घेणं आवश्यक आहे. तो नीट पाहून घ्या. केळफुलाचं सॅलड बनवण्यासाठी लागणारं साहित्य: केळफूल, काकडी, बेबी टोमॅटोज, कांदा, नारळाचं दूध, लाल मिरची, गवती चहा, लसूण पेस्ट, लिंबाचा रस, धनेजिरे पूड आणि मीठ. कृती: प्रथम केळफूल स्वच्छ करून घ्यावं. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये केळफूल परतून घ्यावं. पॅन मध्ये कांदा परतून
त्यामध्ये चेरी टोमॅटोज घालून ते शिजवून घ्यावेत. गवती चहा, लसूण आणि लाल मिरच्यांचं वाटण करून ते कांदा टोमॅटोच्या मिश्रणामध्ये घालावं. त्यामध्ये धणे जिरे पूड, नारळाचं दूध, मीठ, साखर आणि पाणी घालून ड्रेसिंग शिजवून घ्यावं. काकडीचे पातळ स्लाइस करावेत. केळफुलाच्या पानामध्ये काकडीचे तुकडे घालावेत. त्यावर परतून घेतलेलं केळफूल, लिंबाचा रस आणि कांदा टोमॅटोचं ड्रेसिंग घालून सॅलड सर्व्ह करावं.